आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शॉपिंगसाठी सगळीजण गेलेली असताना गौतमही तिथे हजर असतो. आसावरी गौतमला एक एक साड्या अंगावर घेऊन दाखवत असते. गौतमनी जी साडी सिलेक्ट केली आहे ना तीच आसावरी डन करते. हे इथे गौतम बांदेकरला समजतं. त्यामुळे गौतम बांदेकर आता आसावरीवर जबरदस्ती करू लागतो. तिथली एखादी हिरवी साडी तिच्या अंगावर टाकतो आणि म्हणत असतो की ही साडी परफेक्ट दिसते. अनुला सांगतो की आमचा जरा फोटो काढ. अनु बोलते माझ्या मेमरी मोबाईलची फुल आहे त्यामुळे मी फोटो काढू शकत नाही. त्याच वेळेला तो म्हणतो की मग माझ्या मोबाईलमध्ये हा फोटो काढ. मग आता म्हणते की मला दुसऱ्यांचे फोन ऑपरेटर करता येत नाही. मग तो मयूला मोबाईल देतो आणि इकडे ना आसावरीवर चक्क जोर जबरदस्तीच करत असतो. मयूने फोटो काढलेला असतो पण तो इतका क्लिअर नसतो. मग आता तो म्हणतो की जाऊ दे, मी ना माझ्या बायकोसोबत सेल्फीच काढतो. हे सगळं बघून ना शरूला तर राग येत असतो पण तरीसुद्धा ती शांत असते. इकडे आता पाहायला मिळतं की गौतम तिच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढत असतो. तेच आता इथे या गौतमला वाईट वाटत असतं की हे नेमकं चाललंय तरी काय. मग दुसरीकडे आता शॉपिंग जी आहे ती हळूहळू का होईना होत असते. मग आता इकडे या गौतमला वाईट वाटलंय हे आसावरीला कळतं. मग आसावरी गौतमकडे बघून त्याची माफी मागत असते, कारण ती तर त्याच्याजवळ जात नाही आहे पण तो तिच्यावर जबरदस्ती करतोय, त्यात तिची काही चूक आणि म्हणूनच ती आता त्याच्याकडे जवळ माफी मागत असते. मग हे सगळं काही गौतम बांदेकरनी बघितलेलं असतं. गौतम बांदेकर कपडे चेंज करायला रूममध्ये गेलेला असतो. तेच आता तो बाहेर येतो आणि दाखवू लागतो. जेव्हा तो बाहेर येऊन मुद्दामून ना आसावरीला दाखवतो ना तेव्हा आसावरीला म्हणत असतो की बघ कसं वाटतंय. आसावरी ओके ठीक आहे असं म्हणते पण त्याच वेळेला ना आता आसावरीला तो म्हणतो की वरचं बटन बघ ना बरोबर नाही आहे, जरा बघतेस का. आणि असं बोलून वरचं बटन तो तिच्याकडनं लावून घेत असतो. तेच आता जेव्हा वरचं बटन तो लावत असते ना तेव्हा तो तिला मुद्दामून कमरेत हात घालून जवळ घेतो. पण हे सगळं शरूने बघितलेलं असतं म्हणून शरू ना त्याच्यावर ओरडते आणि हे तुम्ही काय करताय, हे सगळं चुकीचं आहे बोलून त्या दोघांनाही एकमेकांपासून लांब करत असते. तेच तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही दुसरा घ्या असंही ती त्याला सांगते. त्यावरती आता काकूंना हाक मारतेस म्हणजे गौतमच्या आईला आणि गौतमच्या आईला सांगते की बघा ना. मग आता गौतम ते कपडे बदलण्यासाठी आतमध्ये जातो. तेच शरू इथे विचार करते की त्या दिवशी तर हा आमच्यासमोर वेगळंच काहीसं बोलत होता आणि आज तर या माणसाची भाषा बोलायची वेगळीच आहे. नेमकं काय चाललंय ना कळत नाही आहे. दुसरीकडे आता जय गाडी चालवत असतो आणि तेच त्याच्या गाडीसमोर ना इकडे आता त्या गौतम बांदेकरची बायको आडवी येऊन पडलेली असते. मग ती स्वतः उठते वगैरे, तिला आजूबाजूची लोक जी आहेत ते सावरून घेत असतात. तेच आता इथे जयला दिसतं की इथे ती बायको आहे. मग आता तो गाडीतून उतरतो आणि गाडीतून उतरून तिचा पाठलाग करू लागतो. तेच आता तिच्या लक्षात येतं की आपल्या मागे कोणीतरी येत आहे. मग ती स्वतःचा बचाव करण्यासाठी तिकडनं पळ काढत असते. तेच इकडे आता पाहायला मिळतं की बिचारी आज शरू जी आहे ती कंटिन्यू कॉल करत असते पण तिचा कॉल काही ना रिसीव आता करत नसतो जय, कारण आता शरूला थोडा प्रॉब्लेम येत असतो म्हणून ती कॉल करत असते. आता इकडे वेगळ्या मुसीबतमध्ये अडकलेला असतो तो. आता त्या बाईचाच म्हणजेच गौतम बांदेकरची जी बायको आहे अर्चना तिचा पाठलाग करत असतो आणि तिलासुद्धा कळतंय की आपल्या मागे कोणीतरी येत आहे आणि म्हणूनच ना ती आता स्वतःचा बचाव करण्यासाठी पटापट चालत असते आणि तिथे एक छोटीशी गल्ली तिला दिसते. तिथे जाऊन ती लपते. तेच दुसरीकडे आता शरू जे आहे ती काम करत असताना तिचं लक्ष लागत नसतं, कारण जयने तिला आता कॉन्टॅक्टच केलेला नसतो ना. जयकडनं तिला सगळी माहिती काढून घ्यायची असते म्हणूनच ती फोन करत असते. तेच तिला आता जरा झोपही येत असते त्यामुळे तोंडावर पाणी वगैरे मारते आणि पाणी वगैरे पिऊन ती पुन्हा एकदा कामाला लागते. इकडे अर्चनाने आता गौतमला कॉल केलेला असतो आणि ती सांगत असते की माझा ना पाठलाग कोणीतरी माणूस करतोय. त्यावर तो म्हणतो की अगे तो माणूस कोणीही असू दे, मला आधी सांग तू तुझ्या आईकडनं दागिने वगैरे आणलेस का. त्यावर ती म्हणते की हो मी दागिने आणलेत पण हा माणूस ना माझा पाठलाग करतोय. का बरं करत असेल हो. तेव्हाच ना
पाठलाग कोण करतंय तुझा एवढं? मग आता तो सांगते की एक चांगला घरातला माणूस आहे आणि तो सतत माझा पाठलाग करतोय, म्हणजे त्याने चांगले कपडे वगैरे पण घातलेले आहेत, पण हा माझा एवढा पाठलाग का करतोय ना मला कळत नाही आहे. तेव्हाच ना तो वर्णन करून सांगतो की असाच माणूस आहे का? त्यावर अर्चना हो असं म्हणते. तेव्हाच ना लक्षात येतं की नक्कीच हा जय असणार आहे आणि जय अर्चनाचा पाठलाग करतोय म्हटल्यावर अर्चनाला आता योगेश म्हणजेच गौतम बांदेकर सांगतो की मी आलोय, तू ये पटकन. आणि ती आता त्याच्या गाडीवर बसून निघून जाते. ते जय आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढायला जातो, पण तोपर्यंत ना तिकडनं ते दोघंही जण निघून गेलेले असतात. दुसरीकडे शरू अजूनही घरी आलेली नसते, म्हणूनच ना घरात सगळ्यांनाच टेन्शन असतं की शरू कुठे राहिली असेल. मग तेव्हाच ना अनुला विचारलं जातं की काय गं, तुला कॉल वगैरे आला होता का? तुला काही माहिती आहे का? तिने सांगितलं होतं का की यायला उशीर होणार आहे म्हणून? नाही बाबा, असं काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळेच तर ना काहीच कळत नाही आहे. मग आता अनुही विचार करते, पण इकडे साईटवर ना अचानकपणे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागलेली असते आणि ती आग इतकी वाढत चाललेली असते ना की आता शरू त्या आगीमध्ये सगळीकडनं फसलेली असते. आता ती पूर्णपणे अडकल्यामुळे तिला समजत नसतं की काय करावं. ती आता फोनही लावू शकत नसते, त्यामुळे तिला आता टेन्शन येतं आणि फोनची बॅटरीही लो झालेली असते. अनुही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते. अनुने आता आकाशला कॉल केलेला असतो. तुला माहिती आहे का की काय झालं आहे ते? म्हणजेच ना मला जरा सांग ना, तुला माहिती असेल तर, कारण ना टेन्शन आलंय घरात सगळ्यांनाच की कुठे गेली असेल करुताई. तेव्हाच आकाशला एक फोन आलेला असतो साईटवर ना, आणि साईटवर ना जेव्हा फोन येतो ना तेव्हा सांगितलं जातं की खरं तर ना साईटवर आग लागली आहे. मग तेव्हा शरू अजूनही घरी गेलेली नाही आहे असं जयला आकाश फोन करून सांगतो. तेव्हा जयला लक्षात येतं की साईटवर आग लागली आहे आणि शरू ही साईटवर आहे. तो लगेचच ना त्याच्या लक्षात आल्यावर त्याला कळतं की नाही, आता शरू जर त्या आगीत अडकली असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याने आता लगेचच कॉल कट केलेला असतो आणि लगेच कॉल कट करून ना तो साईटवर जातो. तिथे असणाऱ्या कामगारांना विचारतो, तुम्ही शर्वरीला पाहिलं आहे का? त्यावर ते म्हणतात की असतील इथेच कुठेतरी, पण माहीत नाही. तर शरू ना एका खुर्चीच्या मागे लपून बसलेली असते. आजूबाजूला आग चांगलीच आता पेटलेली असते. तेव्हाच ना जय तिला कसं बसं जाऊन वाचवतो. जय जेव्हा जातो तेव्हा तो शरूला म्हणतो की काय तुला वेड लागले का? इथे कुठे लपून बसली आहेस मध्येच, चल आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. आणि असं बोलून तो आता तिला बाहेर घेऊन जात असतो. तेव्हाच ना शरू खूप जास्त रडत असते. शरू रडत असताना जय तिला आधार देत असतो आणि जय म्हणत असतो की थांब, आपण निघूया इथून. मग आता त्या आगीच्या पूर्ण तीव्रतेमुळे ती बेशुद्ध पडलेली असते. जशी ती आता बेशुद्ध पडते ना तसंच आता तिकडे जय तिला सावरतो. जय तिला उचलून वगैरे घेतो आणि जयने तिला उचलून घेतल्याबरोबर तिला अलगदपणे गाडीत बसवतो आणि गाडी स्टार्ट करतो. थोड्या वेळाने आता शरूला जाग येते. शरू बघते की ती जयच्या गाडीमध्ये बसलेली आहे. त्यानंतर ती आता मोबाईल स्वतःचा गाडीमध्ये चार्ज करते. कुठे राहिली असेल शरू? शरू ओके तर असेल ना? काही झालं तर नसेल ना शरूला? असे अनेक विचार ना डोक्यामध्ये आता येऊ लागलेले असतात. तेच आता मोबाईल थोडा चार्ज झाल्यानंतर घरात तिने कॉल केलेला असतो आणि ती सांगत असते की माझ्या मोबाईलची बॅटरी डेड झाली होती, पण आता मी मोबाईल चार्ज केला आहे, मी येते, असंही आता ती सांगत असते. मग जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा तिला सांगितलं जातं की बाय, आम्ही किती काळजीत होतो. आईही आता बोलत असते, म्हणजेच पमाही तिला म्हणते की चल लवकरात लवकर घरी ये, आम्ही काळजीत होतो, आम्हाला असं वाटलं की काय झालं करून. मग तेव्हाच ना पमाला आता शरू सांगत असते की आई, आम्ही येतच आहोत, आणि असं बोलून आता फोन ठेवलेला असतो. तेच आता आकाशने कॉल केलेला असतो आणि आकाश विचारतो की ऑल ओके आहे ना? म्हणजेच मला सांगा की तुम्हाला शरू भेटली का? जय म्हणतो की हो, शरू भेटली आहे, मी तिला घरीच ड्रॉप करतोय. तर आकाश दादा, मी ओके आहे, नको काळजी करू, असं देखील शरू बोलते. त्यानंतर शरूच्या हाताला झालेली जखम हे सगळं काही आता जयने पाहिलेलं असतं आणि जयना त्याच्या आता मध्ये कापूस आणि औषध ऑलरेडी असतं. तेच आता तो तिला लावून देत असतो. तिचा हात तिथे ठेवलेला असतो. मग त्याला ना तिची काळजी वाटते. तो गाडी बाजूला लावतो आणि तिच्या हाताला कापसाने वगैरे व्यवस्थित ते ड्रेसिंग करून देत असतो.
तेव्हाच ना त्याने तिचा अलगदपणे हात धरलेला असतो आणि तेव्हाच इकडे मात्र आज जी शरू आहे ती आता जयकडे बघत बसते, कारण जयचं हे असं रूप तिने पहिल्यांदाच पाहिलेलं होतं आणि हे सगळं बघून ना आता मात्र काय करावं हे सुचत नसतं. तेच आता हे सगळं होत असताना अलगदपणे ती हाताला ते लावून देत असताना तो तिच्याकडे बघतो आणि त्यानंतर त्याने तिचा हात झिडकारलेला असतो. त्यावरती म्हणते की काय गरज होती हे सगळं करायची, मीही माझ्या पद्धतीने ड्रेसिंग केलंच असतं की, जराही नाही को प्रॉब्लेम, मी जाऊ शकते. आणि असं बोलून ती गाडीतून उतरते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की गौतम बांदेकरला आता भेटायला स्मायरा आलेली असते आणि ती म्हणत असते की काय झालं, कशाला इतकं अर्जंटमध्ये बोलवलं, तर तो जैना माझ्या बायकोचा पाठलाग करत होता. अरे पण त्याला कसं कळलं की तुझी बायकोसुद्धा आहे? अरे मला काय माहिती, अरे लवकरात लवकर लग्न करून टाक, मी तुला सांगते ना. अरे त्यावर सोल्युशन आहे, जरा थांब, पण मला पैसे लागणार आहेत असंही आता तो सांगतो. स्मरायला त्याला म्हणते की पैसेच ना, थांब मी देते. आणि असं बोलून ती आता लगेच गाडीतून पैसे काढून त्याच्या हातावर टेकवते आणि ती म्हणते की लवकरात लवकर तू लग्न कर, मला बाकी काही माहीत नाही. आणि तिकडनं ती निघून जाते. तेच दुसरीकडे आता गौतम म्हणत असतो की काही झाले ना तरीसुद्धा या आसावरीला मी सोडत नसतो, म्हणजेच या आसावरीची नाटकं चालली आहेत ना ती तिला घेऊन झाल्यानंतरच समजतील, असंही म्हणून तो एकटाच हसू लागतो. तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.